वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे। आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनसुनावणी सुरू झाली। खरं तर अनेक पीडित महिला अशा असतात की त्या आयोग कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा कशा पद्धतीने आपण मेल करू शकतो, मेलला आपल्याला तक्रार दाखल केली तर त्या तक्रारीचं निवारण होईल का किंवा आपण जाऊ शकतो का, अशा अनेक मनामध्ये शंका प्रश्न असतात आणि अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या तक्रारी खऱ्या अर्थाने निकालात काढत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणं आणि प्रत्यक्षदर्शनी एका व्यासपीठावरती स्वतः जिल्हाधिकारी असेल, एसपी असतील, विधी सेवा प्राधिकरण असेल, वन स्टॉप सेंटर भरोसा असेल, समुपदेशक आणि यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या तक्रारी निकाली काढत असताना लवकर न्याय दिला जातो आणि त्या तक्रारीचं निवारण होण्यासाठी मदत होते। आणि म्हणून आम्ही आज वर्धा जिल्ह्याच्या जनसुनावणीसाठी आलेलो आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोनदा जाऊन आम्ही या जिल्ह्याचा दौरा केलेला आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात तक्रारी निकालात निघालेल्या आहेत। जवळजवळ 32 ते 33,000 तक्रारी आतापर्यंत आम्ही निकालात काढलेल्या आहेत। दिवाणी न्यायालयाचा अतिशय महत्वाचा अधिकार हा राज्य महिला आयोगाला असल्याने दिवाणी न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा अनेक केसेस या निकालात काढत असताना पीडितांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे। आज सकाळी झालेल्या जनसुनावणीमध्ये एकूण 76 तक्रारी आज दाखल झाल्या। 76च्या 76 तक्रारी ह्या जागच्या जागी निकालात काढण्यात आल्या। यामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या कौटुंबिक आणि वैवाहिक हिंसाचाराच्या संदर्भात होत्या। सामाजिक अशा 2 होत्या, आर्थिक आणि मालमत्ता संदर्भाच्या 5 होत्या। त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी महिलांना त्रासच्या संदर्भात 1 तक्रार होती आणि इतर तक्रारी, असं एकूण 76 तक्रारी आज अर्जदार घेऊन आले होते। आणि या अर्जदारांच्या जागच्या जागी पॅनलच्या माध्यमातून 3 पॅनल आणि आमचा स्वतःचा जिल्हाधिकारी, आम्ही आणि एसपी यांच्या एक पॅनल, असे एकूण 4 पॅनलच्या माध्यमातून आज दिवसभरात ह्या तक्रारी त्यांचं ऐकून घेऊन निकालात काढण्यात आल्या। आज त्याचबरोबर परिवहन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग या सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्याकडून हा सगळा आढावा घेण्यात आला। खरं तर 4 वर्षामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाहाच्या विरोधातली मोहीम लढतोय। बालविवाह असेल, विधवा प्रथा असेल, यांच्या विरोधात कारवाई करत असताना तशा पद्धतीच्या सूचना गेल्या 4 वर्षामध्ये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये 2024-25 मध्ये एकूण बालविवाहाच्या 18 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या 18 पैकी 18च्या बालविवाह हे रोखण्यात आलेले आहे। त्यामध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2025 म्हणजे आता ऑगस्ट पर्यंत 15 तक्रारी आल्या होत्या। याच्यामध्ये 15 बालविवाह रोखण्यात आले आणि याच्यामध्ये गुन्हा कोणताही नोंद झालेला नाही, तर रोखलेले बालविवाह याच्यामध्ये पूर्णपणे आहेत। मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून 2024 मध्ये 77 लाभार्थ्यांची संख्या होती। याच्यामध्ये 62,25,000 निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे। 2025 मध्ये मनोधैर्य योजनेच्या संदर्भात 7 तक्रारी दाखल आले, त्याच्यामध्ये 6,80,000 निधी वाटप करण्यात आले। तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही आता गेल्या वर्षापासून बंद झाली, त्याऐवजी लेक लाडकी ही योजना आलेली आहे। लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 442 लाभार्थींना लाभ देण्यात आलेला आहे। या वर्धा जिल्ह्यामध्ये 2 शासकीय वसतिगृह आहेत। यामध्ये कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये 18 महिला आता दाखल आहेत। त्याचबरोबर मातृसेवा संघ वर्धाद्वारा संचालित असलेल्या वसतिगृहामध्ये 11 महिला आता त्या ठिकाणी दाखल आहेत। खरं तर या वसतिगृहामध्ये राहत असताना त्यांना पूर्णपणे चांगल्या पद्धतीची सेवा देणं, यासाठी वसतिगृहाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून परिपूर्ण असा प्रयत्न केला जातो। पूरग्रस्त कुटुंब असतील, त्याचबरोबर दुर्बळ असलेल्या महिलांसाठी व्यावसायिक आणि शिक्षण व विद्याभ्यास यामध्ये 2024-25 मध्ये 58 अर्ज आले होते। त्यापैकी 30 पात्र अर्ज होते, त्यांना त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षणासाठी मदत करण्यात आलेली आहे। आमच्या राज्य महिला आयोगाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आयसी कमिटी। मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला शिफारस केली होती की आतापर्यंत कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामध्ये ज्या पद्धतीने फायर ऑडिट होतं, ज्या पद्धतीने फायनान्शियल ऑडिट होतं, त्याच पद्धतीने आयसी ऑडिट व्हावं, याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिफारस पाठवण्यात आली होती आणि या गोष्टीचं मला मनापासून समाधान वाटतं। 22 ऑगस्ट 2025 रोजी
शासनाने तशा पद्धतीचा GR काढला आणि खऱ्या अर्थानं IC ऑडिट व्हावं याच्यासाठीचा शासन निर्णय हा महाराष्ट्रामध्ये देण्यात आला. आणि याचबरोबर आता IC कमिटी ही इतकी महत्वाची आहे की या कमिटीच्या अंतर्गत खरं तर 10 पेक्षा जास्त सदस्य संख्या असेल तिथे IC कमिटी असावी आणि ती केवळ कागदपत्रावरतीच नाही तर ती ऍक्टिव्ह असावी, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली गेली पाहिजे. पण वर्ध्यामध्ये खऱ्या अर्थानं थोडं IC कमिटीला कमी पडलो याची खंत देखील मी आता बैठकीमध्ये व्यक्त केली. शासकीय 250 कार्यालय आहेत, 133 ठिकाणी कमिटी स्थापन झालेली आहेत, 117 ठिकाणी अजून आपल्याला कमिट्या स्थापन करायच्यात. दुर्दैवानं खाजगी कंपन्यांची संख्या 4067 असताना केवळ 100 ठिकाणीच कमिट्या स्थापन झालेल्या आहेत. 3967 ठिकाणी काम करायचंय आणि म्हणून कामगार आयुक्त विभागाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. उद्यापासून त्यांनी या कारवाईला सुरुवात करावी. लेखी नोटिसा संबंधित शासकीय निमशासकीय खाजगी कंपनींना पाठवाव्यात. ज्यांच्याकडे IC कमिटी नसेल तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या नोटिसा आठवड्यामध्ये केलेल्या कार्याचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावे अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या. मगाशी मी सांगताना बालविवाहाची फक्त आकडेवारी सांगितली, पण बालविवाह हा आपल्याला समूळ नष्ट करायचा आहे आणि म्हणून बालविवाह होत असताना काही ठिकाणी पालकच मुलीच्या जन्म तारखांमध्ये बदल करून घेतात आणि जन्म तारखेमध्ये बदल करून जन्म दाखल्यावरती जर 16 वर्ष 7 महिने, 17 वर्ष 2 महिने, 17 वर्ष 8 महिने असे होत आले असेल तर ते 18 वर्ष दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर याच्यामध्ये CO कार्यालयामधून आता सीओना सूचना दिलेत की आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, रजिस्ट्रार हे कोणी असतील आणि कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं फेरफार करत असतील आणि चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देत असेल तर त्यांच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे. आणि म्हणून कलेक्टर ऑफिस आणि CO ऑफिस मधून तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा संबंधित विभागाला करावा. याच्यामध्ये समाज मंदिर असतात, अनेक ठिकाणी समाज मंदिरामध्ये बालविवाह होतात, मंदिरं असतात. धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून कोणत्याही मंदिरामध्ये बालविवाह झाला तर ट्रस्टींवरती कारवाई करावी. कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह झाला तर अगदी सरपंच पासून पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची माहिती घ्यावी. कारण की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होत असताना त्या ग्रामपंचायतीला त्याची पूर्णपणे कल्पना असते किंवा ती माहिती मिळत असते, तरी सुद्धा ती जर लपून ठेवली गेली असेल तर निश्चितपणाने दोषारोप पत्र सादर करत असताना ते जर माहिती झालं तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करायची हा अधिकार आहे, तो जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्याच्यामुळे कोणत्याही वेगळ्या GRची किंवा शासन निर्णयाची वाट न पाहता बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती युद्ध पातळीवरती ही मोहीम त्यांनी हाती घ्यावी. आणि म्हणून बालविवाहाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रामध्ये ग्रामसभा ज्यावेळेस होतात त्यावेळेस आम्ही सातत्याने त्यापूर्वी पत्रव्यवहार करत असतो. या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आठ मार्चला होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विशेष ग्रामसभा बोलवली गेली पाहिजे. यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं ग्रामविकास मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं आणि एका दिवसामध्ये शासन निर्णय काढून महाराष्ट्रातल्या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असावा आणि या सहभागाच्या माध्यमातून या पद्धतीचे निर्णय घ्यावेत आणि या महिलांनी ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या निर्णयाची अंमलबजावणी होईल यासाठी भर द्यावा. वर्ध्यामध्ये सखी वन स्टॉप सेंटरची संख्या 5 आहे. सखी वन स्टॉप सेंटर हे उत्तमरित्या काम करते. मला तुमच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील माझ्या माता भगिनींपर्यंत निश्चितपणे हा संदेश पोहोचवायचा आहे की सखी वन स्टॉप सेंटर की या सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून नक्की काय केलं जातं. कोणतीही पीडित महिला असेल पण तिला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायची नाहीये किंवा तिला कोर्टात सुद्धा जायचं नाहीये तर ती सखी वन स्टॉप सेंटर मध्ये जाऊ शकते. सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे एकाच छताखाली त्या महिलेला विधी सेवा असेल, त्याचबरोबर तिची मेडिकल तपासणी असेल, तिला कायदेशीर मार्गदर्शन असेल, त्याचबरोबर तिच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग असेल, हे एकाच छताखाली जेव्हा होतंय तेव्हा ते सखी वन स्टॉप सेंटर म्हणून काम करतंय आणि अतिशय उत्तमरित्या हे सखी वन स्टॉप सेंटर काम करत असताना याच्यामध्ये कुठेही पोलीस तक्रार दाखल केली जात नाही, कुठेही कोर्टाची प्रक्रिया केली जात नाही. यामध्ये काउन्सिलिंग वरती भर देऊन ह्या कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि मला मनाला समाधान वाटतं. आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80 ते 85% कुटुंब हे सखी वन स्टॉप सेंटर असेल, पोलीस स्टेशनच्या आवारातला भरोसा सेल असेल आणि काउन्सिलिंग सेंटर असेल यांच्या मदतीनं हे काउन्सिलिंग करून कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला. आज देखील जनसुनावणीमध्ये 2 कुटुंब हे समुपदेशनाच्या माध्यमातून एकत्र आली
आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला या महिला भगिनींना आवर्जून सांगायचे, कोणत्याही तक्रारी असतील तर त्यांनी 1091 असेल, 112 क्रमांक असेल, 1098 असेल, या क्रमांकावरती संपर्क साधावा आणि आपल्या या संदर्भात कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा इतर कोणत्याही तक्रारी असतील तर त्या तक्रारी त्या ठिकाणी नमूद कराव्यात. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 3 लाख महिलांना वर्धा जिल्ह्यामध्ये लाभ देण्यात आलेला आहे. 17,425 ही नावं काही डुप्लिकेट्स असतील किंवा त्याच्यामध्ये चुकीची नोंदणी केली असेल अशा स्वरूपाचे आहे, तर निश्चितपणाने ती नावं त्यामधून कमी करण्यात आलेली आहे. सक्षम अंगणवाडी ही 755 आहे, स्मार्ट अंगणवाडी 400 आहे. PCPNDT ऍक्ट अंतर्गत नोंदणी केलेले 71 नोंदणी केंद्र आहे. समाज खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माच्या बाबत निराश दिसतो आणि म्हणून मुलीचा गर्भ असेल तर अबॉर्शन करण्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं आणि अशा पद्धतीने कुठेही अबॉर्शन केले जाऊ नये त्याच्यासाठी सुद्धा आरोग्य विभागाला सूचना देण्यात आलेली की त्यांनी सुद्धा जर कुठे माहिती मिळत असेल किंवा कोणीही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली असेल तर तातडीने त्या विभागावरती कारवाई करावी. यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीनं मातृत्व वंदन योजना ही राबवली गेली. अतिशय आरोग्य विभागाचं काम खरं वर्धा जिल्ह्यामध्ये वाखाणण्याजोगं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांच्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवले. मग अगदीच काय महिलांच्या डोळ्यांची तपासणी असेल, ब्रेस्ट कॅन्सर सारखे असतील, गर्भाशयाच्या ब्रेस्ट कॅन्सर असेल, या संदर्भातल्या जनजागृती आणि तपासणी करणं या संदर्भात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवलेली आहे आणि म्हणून एकंदरच महिलांच्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीने पुढाकार घेऊन काम या आरोग्य विभागाकडून झालेलं आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुलींसाठी खरं तर 7 स्वतंत्र शाळा या वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत. एकूण 1457 शाळा आहेत. शौचालय असलेल्या शाळा आहेत 1380 आहेत. जिथं शौचालयामध्ये पाणी पुरवठा नाही अशा ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून हे काम करण्याचं नियोजन सुरू आहे. ते येत्या महिन्यामध्ये 100% पूर्ण केलं जाईल. सीसीटीव्ही कॅमेरे असलेले 452 शाळांमध्ये आहेत. बाकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम हे आता अनेक सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन चाललेलं आहे. 1457 शाळांमध्ये ह्या सखी सावित्री कमिटी पूर्ण झालेल्या आहेत आणि कमिटीच्या माध्यमातून शिक्षक पालक संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि नियोजन चालू आहे. या भरोसा सेलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्या तक्रारी दाखल होतात त्या तक्रारी विभाग आहे. पोलीस अधीक्षकांकडून एकूण 1311 तक्रारी ह्या प्राप्त झाल्या 2024 मध्ये होत्या. त्या निपटारा झालेल्या 1311 आहेत आणि एकत्र जो मी तुम्हाला मगाशी म्हटलं की समझोता करून कुटुंब एकत्र आणलं जातं, तर गेल्या वर्षी 504 कुटुंब एकत्र आणली गेली आणि या 504 कुटुंब एकत्र आणत असताना काउन्सिलिंग करणं आणि समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांचा समझोता घडवून आणणं यासाठी प्रयत्न केला गेला. 204 हे संरक्षण अधिकाऱ्याच्या अंतर्गत केसेसचा निवारा करण्यात आला. बऱ्याच वेळा मला तुमच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील महिला भगिनींपर्यंत माहिती पोहोचवायची की संरक्षण अधिकारी हा काय काम करतो. संरक्षण अधिकारीची जबाबदारी काही हीच बऱ्याच वेळा माहित नसते. आज आमचे जवळजवळ सगळे संरक्षण अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. जेव्हा एखाद्या महिलेला सासरच्या लोकांनी घराच्या बाहेर काढलं आणि माहेरी तिला आईवडिलांचा जर आधार नसेल तर अशा वेळेस त्या महिलेला तिचं सासर फार महत्वाचं असतं. हिंदू विवाह कायद्याप्रमाणे ती कोणतंही घर स्वतःचं सोडू शकत नाही आणि तिला घराबाहेर कोणी काढू शकत नाही. पण बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाल्यानंतर मारहाण करून तिला घराच्या बाहेर काढलं तर हा संरक्षण अधिकारी कायद्याच्या चौकटीतून त्या महिलेच्या घरी म्हणजे सासरच्या लोकांमध्ये जाऊन त्या महिलेला तिला राहण्याचा अधिकार आहे हे कायद्याच्या भाषेतून आणि कागदोपत्री लिहून देऊन तिची पुन्हा एकदा त्या घरामध्ये राहण्याची व्यवस्था करतो आणि सासरच्या लोकांनी कोणताही त्रास तिला देऊ नये किंवा कोणत्याही पद्धतीचे शारीरिक मानसिक छळ करू नये अशा पद्धतीचे लेखी स्वरूपात घेऊन कोर्टात सादर करतो. इतकी मोठी जबाबदारी या संरक्षण अधिकाऱ्याची असते की तिला पूर्ण अधिकार, मग अगदी डीबी मेंटेनन्स सुद्धा असेल, घटस्फोटाचे केसेस फाईल केल्यानंतर तिला पूर्ण ते घटस्फोटाची केस लढत असताना जो मेंटेनन्स मिळत असतो, जी डीबी मेंटेनन्सच्या माध्यमातून खऱ्या माध्यमातून तिला न्याय दिला जातो. त्याच्यामुळे संरक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या 204 केसेस गेल्या वर्षी निकालात काढलेल्या आहे. पोलीस स्टेशनच्या चौकशी कमी 89 केसेस आहेत. दाखल गुन्हे
या तक्रारींमध्ये 22 हे दाखल गुन्हे झालेले आहेत. कोर्टामध्ये सुरू असलेल्या केसेस 199 आहेत. तक्रार फाईल हे 294 आहेत आणि विधी सेवा प्राधिकरणाकडे निकालासाठी किंवा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रोसेसमधून जाणाऱ्या 21 तक्रारी आहेत. 2025 मध्ये आलेल्या तक्रारी 775 तक्रारी या आता पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहेत. त्यापैकी 725 निपटारा केलेल्या आहेत. समझोता केलेल्या केसेस 178 आहेत. यामध्ये संरक्षण अधिकाऱ्यांकडे 126 केसेस आहेत. दाखल गुन्हे 9 आहेत आणि कोर्टामध्ये 145 केसेस असून तक्रार फाईल 182 आहेत आणि विधी सेवा प्राधिकरणाकडे 26 केसेस आहेत. जिल्ह्यामध्ये महिलांवरील बलात्काराबाबत तक्रारी दाखल केसेस 77. 2024 मध्ये एकूण 77 केसेस दाखल, 77च्या 77 केसेस या निकाली निघालेल्या आहेत. 2025 मध्ये एकूण बलात्काराच्या केसेस 58 आहेत. त्यापैकी 41 केसेस या निकाली निघालेले आहेत. याबाबत वयस्क महिलांच्या संदर्भात आलेल्या तक्रारी 8 आहेत. जिल्ह्यामध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या दाखल केसेस 2024 मध्ये 633 होत्या. 2025 मध्ये आतापर्यंत 501 आहेत. 501 पैकी 468 मिसिंग केसेस ह्या परत मिळून आलेल्या आहेत आणि 2024 मध्ये एकूण केसेस 633 होत्या. त्यामध्ये 613 या परत मिळून आलेल्या, म्हणजे जवळजवळ गेल्या वर्षी 97% मिसिंग केसेस परत मिळून आले. यावेळी 93% परत मिळून आलेले आहेत आणि यांचा मिसिंग सेलच्या माध्यमातून परत एकदा पाठपुरावा सुरू आहे, जेणेकरून मिसिंग केसेस असेल त्या डिटेक्ट झाल्यानंतर तक्रारी या पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या आहेत. पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एकूण समुपदेशन केंद्र 3 आहेत. अजूनही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र द्यावे, त्याच्यासाठी आता चर्चा झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून महिलांसाठी असलेल्या विशेष निधीच्या माध्यमातून सहकार्य घेत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हे समुपदेशन केंद्र त्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या छळाच्या 19 तक्रारी आहेत. त्याच्यापैकी 2024 मध्ये 19 विनयभंगाच्या होत्या. त्या 25 मध्ये 14 विनयभंगाच्या आहे. या सगळ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबत 498च्या 2024 मध्ये 63 केसेस होत्या. त्या 61 निकाली निघालेल्या आहेत आणि 2025 मध्ये 35 केसेस आतापर्यंत दाखल झाल्या. त्याच्यापैकी 23 केसेस या निकाली निघालेल्या आहेत. पोक्सो अंतर्गत हा सेल केला जातो. खरं तर पोक्सोच्या संदर्भात कोणत्याही केसेस असतील तर त्या DYSPच्या अंतर्गतच निकाली काढल्या जातात. त्याच्यामुळे पोक्सोचा हा सेलच तयार करण्यात आलेला आहे. मग तो पोक्सो सेल वर्धा असेल, कुलगाव असेल, हिंगणघाट असेल आणि आर्वी असेल, या 4ही ठिकाणी पोक्सो सेल पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून तयार केलेला आहे, जेणेकरून पोक्सोच्या संदर्भातली कोणती केस असेल तर या सेलच्या माध्यमातून लवकरात लवकर त्याचं निवारण करणं यासाठी सहज शक्य होत आहे. यामध्ये पोलीस कार्यालयाच्या माध्यमातून भरोसा असेल, बडेकोप असेल, त्याचबरोबर बीट मार्शल, दामिनी पथक असेल आणि अनेक शाळा कॉलेजला भेटी देऊ खऱ्या अर्थानं मुलींसाठी असलेली संरक्षणाची भूमिका त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने एक सुरक्षित देत असताना त्यांना जर कुठे पाठलाग कोणी करत असेल, असतील मेसेज पाठवत असेल किंवा त्याच्याबद्दल सायबरची जनजागृती असेल तर याच्यासाठी आणि मुलींच्या सुरक्षितेसाठी विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे. पण अजूनही कुठे कमी पडत असेल तर निश्चितपणाने ते भरून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांना आज सूचना देण्यात आलेल्या आहे. प्रार्थनेच्या वेळेमध्ये प्रत्येक शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जावं आणि त्यांना 1091 1098 या टोल फ्री क्रमांकाबरोबर त्यांच्यामध्ये असलेली तक्रार पेटी, जर कुठल्याही मुलीला तक्रार करायची असेल तर तिने तक्रार पेटीमध्ये तक्रार द्यावी. दर शनिवारी प्रत्येक शाळेच्या तक्रार पेटी ह्या उघडल्या जातात आणि मुख्याध्यापक आणि इतर कमिटीच्या माध्यमातून ते तक्रार कुणाच्या याच्या संदर्भातली दखल घेऊन कारवाई केली जाते. तर तशा पद्धतीच्या सूचना या आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. शाळा कॉलेजच्या मुलींच्या शक्यतो शाळेमध्ये किंवा मुलींच्या विभागामध्ये आणि इतर शाळांमध्ये सुद्धा सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग, बर्निंग मशीन, त्याचबरोबर त्यांच्यासाठी असलेली स्वच्छतागृह ती स्वच्छता असली पाहिजेत यासाठी तर सूचना दिलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 5 आगार आहेत. 5 आगारांमध्ये हिरकणी कक्ष, त्याचा सुद्धा आढावा आम्ही घेतला. स्वच्छतागृहांमध्ये गेल्या वर्षी वर्धा जिल्ह्याने राज्यात 2रा क्रमांक मिळवलेला होता. तरी सुद्धा हा क्रमांक कायम ठेवत स्वच्छतागृह चांगल्या पद्धतीने स्वच्छ राहण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. महिला स्वच्छतागृहाच्या बाहेर महिला केअरटेकर्स असावे, जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल याच्या संदर्भात सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे. पण स्वच्छतागृहांची कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. चांगल्या पद्धतीचे स्वच्छतागृह या भागामध्ये आहेत.
त्या शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग, त्याचबरोबर कामगार विभागाची जबाबदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आयसी कमिटींसाठी 3 आठवड्याचा कालावधी यांना दिलेला आहे. 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये त्यांनी सगळीकडे आयसी कमिटी स्थापन करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, अशा पद्धतीच्या सूचना या बैठकीमध्ये दिलेल्या आहे. सर्व अधिकारी या बैठकीला जिल्ह्यामध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, कुठे काही त्रुटी असतील किंवा काही समस्या असतील, काही ठिकाणी अधिकारी काम करत नसेल, तर मला अपेक्षित आहे की आपल्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचावी. शेवटी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.